प्रसारित करीत आहोत भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. नमस्कार मंडळी, आज आहे शनिवार, भारतीय सौर 18 अग्रायन शके 1945, दिनांक 9 डिसेंबर 2023. किसानवाणी या शेतकरी बांधवांच्या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं करतोय हार्दिक स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमातून थेट बांधावरून हे सदर ऐकणार आहोत. थेट बांधावरून शेतकरी बांधवांचे प्रत्यक्ष अनुभव. थेट बांधावरून. आजच्या थेट बांधावरून या कार्यक्रमात सेलगाव तालुका अर्धापूर येथील शेतकऱ्यांशी राहुल आत्राम आणि आत्माराम राजेगोरे यांनी केलेली बातचीत ऐकूयात. किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना राहुल आत्रामचा नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आपण नेहमी थेट बांधावरून या सदरामध्ये वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधत असतो. शेतीमध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारचे पीक त्यांनी घेतली, का मशागत केली, कशी मेहनत केली, किती उत्पादन झालं आणि काय समस्या आहेत या संदर्भात आपण नेहमी बोलत असतो. आज आपण शेलगाव बुद्रुक इथे आलेलो आहोत आणि इथल्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत. बाबुरावजी राजेगोरे हे आपले प्रगतिशील शेतकरी आहेत. आता त्यांच्याशी बोलणार आहोत. बाबुरावजी, थेट बांधावरून या कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार. बाबुरावजी, सध्या आपल्याकडचं पाऊस चालू आहे, थंडी चालू आहे, वातावरण बदलत आहे. सध्या आपल्याकडे किती एकर शेती आणि शेतीमध्ये कोणते कोणते पीक आहे? 6 एकर शेती आहे सर, आणि 2 एकर ऊस आहे आणि 2 एकर हरभरा आहे आणि 2 एकर गहू आहे. तर गव्हाची पेरणी, गहू लगेच पाऊस पडल्यानं गहू आपला निघाला नाही, पूर्ण गहू गेला. आणि हरभरा बी तसाच झाला. फक्त ऊस आहे, ऊस बी पातळ झाला, लागवडमध्ये उगवण पूर्ण झाले नाही. बरं बाबुरावजी, आता तुम्ही जसं म्हटलं की गहू आहे, त्यानंतर हरभरा, थोडा पावसामुळे आपल्याला समस्या आली, पण सध्या ऊस आहे. शेती म्हटल्यानंतर समस्या येतात, आहे की नाही? समस्या आहे, पण आपण समस्यावर मात करून प्रत्येक शेतकरी मेहनतीनं पीक उत्पादन करतो, आहे ना. करावं लागतं, इलाज नाही आहे. कारण आपण म्हणतो की आपलं शेती तर करावं लागणार, सोडून देणार शेतकऱ्याला, शेती धंदा करावाच लागते. पण खर्चाची बाब सर जास्त आलेली आहे. आता पहिलं पीक गेलं, दुसरं पीक करायला अजून पुन्हा डबल घरातून खर्च कशामुळे घालावं, कशातून घालावं. आता ही अडचणी फार बहुत होतात. बरं, आपण नेहमी बघतोय की ऊसाचं नियोजन करत असताना विशेष म्हणजे आता आपण बघतो की ऊसाचे मोठे मोठे कारखाने आहेत, त्याच्यामधून गूळ, साखर निर्माण केली जाते. तर ऊसासाठी कशी मशागत केली, काय काय नियोजन केलं, पीक पाण्याचं नियोजन कसं होतं, या संदर्भात बोला. ऊसाची शेती सर अगोदर सोयाबीन होतं, सोयाबीन निघाल्यावर नांगरून सरी मारून ऊसाची लागवण केली आहे, खत टाकून. आता सध्या आपण उगवण तेवढी 100% झालं नाही, 70-80% उगवण झालेली आहे. पावसावर लगेच पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर सरी पाणी वाहिलं, पाणी वाढीच्या 100% उगवण झालं नाही. त्याला उघाड पाहिजे होती, उघाड भेटली नाही आपल्याला. निसर्गानं साथ दिली नाही, त्याला काय इलाज नाही. आणि ऊसासोबत आणखी सध्या काय? ऊसासोबत म्हणजे हरभरा पेरला होता आम्ही. हरभरा पाऊस पडला, म्हणजे रविवारी पाऊस पडला, शनिवारी हरभरा पेरला होता. लगेच ते हरभरा थापला निघाला नाही, पाणी वाहिलं वावरून. आपण नेहमी बघतो की आपल्याकडे पशुधन पण असतात, गायी असतात, म्हशी असतात, शेळ्या असतात. बरेच वेळा असं होते की आपल्याला आहे ना, आपल्या ज्या पशुधनासाठी चाऱ्याचं व्यवस्थापन करताना खूप अडचण येत असते. आणि ह्या चाऱ्याचं व्यवस्थापन करत असताना आपण शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे असं वाटते तुम्हाला? सरकारी गवत लावता एक, आणि त्याच्यासोबत ऊस राहते आम्हाला, दुसरं काय पीक नाही. त्या ज्वारी पेरत नाही, आणि ज्वारी येत बी नाही, डुकरं ठेवणार येतं. डुकरामुळे ऊस असल्यामुळे ज्वारी पेरत नाही. त्यामुळे मग आता ऊस आणि सरकारी गवत जनावरांना चारता आम्ही. आपण असं बघतोय की सध्या वातावरण ढगाळ वातावरण, याचे आपल्यावर रोगराई पसरत असतात. तर रोगराई जेव्हा आपल्या पिकांवर पसरते किंवा आपल्या पिकांवर पडतात, तर काय नियोजन करता तुम्ही? कीटकनाशक वापरतात की कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेतात, काय करतात? सल्ला घेऊन औषध फवारता, त्याचे जे सांगितलं त्या औषध फवारता. पण निसर्गामुळं उपयोगच होईना ना, फवारून उपयोग झाला नाही. आळी पडली जेव्हा काय वातावरणानं कवरच होईना आली, कोणत्या औषधी फवारलं तरी. पाण्याचे नियोजन कसं आहे इकडचं? बोरचं वापरता पाणी आम्ही, ठिबक वगैरे टाकून ऊसाला, आणि याला असं दांडपाणी गव्हाला. पाण्याचा प्रश्न नाहीये. आपल्यासोबत आपल्या घरचे मंडळी पण शेतीमध्ये घरचे मंडळी पुरे काम करतात. पोरं, आमचे मिसेस, समजा स्वतः काम करतात. किमान आता किती वर्ष झाले तुम्ही या शेतीमध्ये काम करताय, शेती क्षेत्रात काम? 60 वर्षापासून आपल्या शेतीचा उद्योग पहिल्या वडील दादे करते, त्याच्यासोबत आता आम्ही चालूच आहे करणं. तर दुसरा का पर्याय काय करावं आम्ही? वांशिक परंपरा आहे, वडोपार्जित आपली, आहे का नाही? आजोबा आजोबापासून चालूच आहे. आजोबाने केली, आमच्यासोबत वडिलांना केली,
आता ते वडील वारले त्यासोबत आम्ही चालूच आहे, ते परंपरा चालूच आहे आमची शेतकऱ्याची. बरं, मग तुम्ही नियोजन कसं करतात की सकाळी तुम्ही जातात आणि मिसेस जाते का मुलं दुपारून संध्याकाळी जातात, कसं नियोजन करता, कामाचं वाटप कसं असते? म्हणजे कामाचे आम्ही दोघं नवरा बायको अगोदर जाता, मिसेस आणि आम्ही. नंतर पोराच्या शाळेची अडचण असेल तर मग नंतर मागून येतात ते ना, सोबत करू लागतात. आम्हाला ऊस लावू लागणार, कोणतं भिजू लागणार, म्हणजे चारा पाणी ढोरायचा हे घेऊ लागतात. आपल्याकडे काही गाई म्हशी वगैरे आहेत? म्हैस आहे सर, एक गाय आहे आणि 2 बैल आहेत. काही दुधाचाच व्यवसाय वगैरे काही? एक म्हैस म्हणजे आपली घरीच कुटुंबात म्हणजे खातात पूर्ण म्हणून. आता मला एक सांगा की आता शेतकरी म्हटल्यानंतर जगाचा पोशिंदा आहे आणि या जगाला पोषण्याचं काम शेतकरी करतो. आपल्यासारखे अनेक शेतकरी आहे. आता तुम्ही वरिष्ठ म्हटलं की मला 60 वर्ष पूर्ण होत आहे. सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन की आताही तुमचं आरोग्य चांगलं आहे आणि तुम्ही मेहनत करता याही वयामध्ये. हा, तर मला असं वाटतं की आपले जे असंख्य शेतकरी बंधू भगिनी आहेत की जे आता त्यांचं 60 वर्ष असेल, 50 वर्ष असेल, पण आता पण तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे की तुम्ही या वयात देखील काम करता. आपण म्हणतो की एखादी व्यक्ती 60 वर्ष झाला की त्यांनी आराम केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, पिलं पाहिजे, पण तुमच्यासारखे लोकांनी जर नक्कीच काम करत असेल तर तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे. तर तुमच्यासारखे जे वयाचे व्यक्ती आहे आपल्याकडे, लोक जे आहेत, त्यांनी याही वयामध्ये काम केलं पाहिजे, यासाठी काय बोलणार? आता आपण नाही करत तर सर कसं जमलं, मागालची माणसं करू शकत नाहीत. म्हणजे आपल्याला सपोर्ट असते पोराचा, त्या पोराकडे बघून आपण मी करू शकतो, आपल्याला उभी असते ना करायची. त्याने केलं म्हणजे आपल्याला करावं, ते आपण केलं म्हणजे त्याने करतात. आमचा बाबा काम करायलाय, बाबा वय झाले पण काम करायलाय, मग त्याच्यासोबत त्याने बी येतात, आपण बाबाला मदत करावं म्हणून. किती ऊसाचं उत्पादन होणं अशी वाटते तुम्हाला या? 40 टन व्हावं सर, पण आता निसर्गामुळे काय होते का बघू. आपला हा कार्यक्रम ऐकणारे असंख्य शेतकरी आहे, बांधव भगिनी आहेत, त्यांच्यासाठी काय बोलणार? शेतकऱ्याचं कसं आहे सर, म्हणजे आता हे निसर्गावर अवलंबून आहे. झालं तर भलतच होते, नाही तर काहीच होत नाही. आता यावर्षी काय आहे, समजा नुकसानच आहे. पहिली पेरणी गेली, खर्च झाली, दुसरी पेरणी कुठून कशाने करावं, आता एकूण एखाद्या उष्ण पैसे आदला घेऊन व्यवहार करून अशीच कामं करावं होतात. पण पुढचे 7 देईल म्हणून अजून खरं अजून बी पुन्हा आभाळ आले, पाऊस पडल म्हणाले तर सांगायला तर आता ही पेरणी करून नंतर अजून काही काय आहे की काळे ठेवाय ना तर पेराय बी ना. प्रयत्न करावं, प्रयत्न तिचा मार्ग आहे. सर्व शेतकऱ्यांनी मिळून काम केलं तर नक्कीच एकमेकाला साथ दिली तर हे सगळ्यात मोठी आपल्यासाठी सहकार्याची भावना राहील. वा, खूप छान राजूगुरुजी तुम्ही बातचीत केली, त्यासाठी खूप खूप आभार. थेट बांधावरून शेतकरी बांधवांचे प्रत्यक्ष अनुभव थेट बांधावरून. शेलगाव बुद्रुक इथल्या थेट बांधावरून कार्यक्रमात आता आपण अंतेश्वर राजूगुरे यांच्याशी बोलणार आहोत. युवा शेतकरी आहे आणि आपण असं म्हणतो की युवकांनी शेतीकडे वळलं पाहिजे. शेती हा असा आपल्याकडचा माध्यम आहे किंवा अशी गोष्ट आहे की ज्या माध्यमातून आपण केलं तर खूप काही, नाही केलं तर काहीच नाही. शेती हे आपली पोट भरण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन, पारंपरिक साधन आहे आणि युवकांनी शेतीकडे वळलं पाहिजे. या माध्यमातून आपण आता अंतेश्वर दादांशी बोलणार आहोत. अंतेश्वर दादा नमस्कार. शेतीकडे आता युवकांनी वळलं पाहिजे, कारण बरंच वेळा बघतो की आजकाल नोकरी धंद्यासाठी लोक बाहेरगावी जातात, दुसऱ्या राज्यात जातात, देशात जातात, पण आपली जी ओळख आहे, आपली जमीन, आपली माती, आपलं शेत, तर शेतकरी म्हणून आपली जी ओळख आहे संपूर्ण विश्वामध्ये की भारत हा शेतीप्रधान देश आहे. तर तुम्ही शेती या क्षेत्रामध्ये तुम्हाला का असं वाटलं की मी आता शेतीकडे वळलं पाहिजे, शेती केली पाहिजे, काय मनामध्ये असा विचार आला? शेती करावंच लागणार आहे ना, कोणी नाही आपलं शेती करायला पाठीमागे. 25 एकर शेतीमध्ये सध्या काय काय आहे? चना आहे, हरभरा 7 एकर, काही टाळके आहे, 2 एकर तूर आहे, 4 एकर ऊस आहे, नवीन आता लावलेला ऊस आहे 4 एकर, 2 एकर हळद राहते, कापूस हे चारा वगैरे राहते जनावराला. तुमच्याकडे ऊस आहे, चना आहे, हरभरा वगैरे, एवढे पीक जेव्हा आपण घेतो तर त्यांचं नियोजन खूप बरोबर करावं लागतं, कारण एक देखील आपली चूक झाली तर पूर्ण पिकाचं नुकसान होते. तर ह्या सर्व पिकांचं नियोजन करताना कसं नियोजन केलं? सर सकाळी 5:30ला उठतो, शेताकडे जातो मी, तेव्हापासून नियोजन संध्याकाळी 10 पासून राहते. नियोजन लावावं लागते, माणसं लावावं लागतात, मजूरदार लावावं लागतात, बाया लावावं लागतात, निंदायला गड्याला कामं सांगला लागतात. आपण स्वतः उभं राहून शेतात काम करून घेता. तुम्ही जसं म्हटलं की चना लावलाय तुमच्या, चण्याचे नियोजन करताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे असं वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांनी? चना सर आता 1.5 महिना झाले पेरून चना, पाऊस पडलाय, आता थोडा जास्त पाऊस झालाय, मर लागाली थोडी आता सध्या. फवारणी वगैरे करता, 2 वेळेस पाणी देता, प्रिन्स करणं, तुषारनं. नाही, पण आता आपण मला चण्याचे पीक घ्यायचं आहे, मी लागवड केली, पण त्याची काळजी कशी घ्यावी? काळजी सर आता मोगडून घेतले दोरी ट्रॅक्टरनं, पेरणी केली ट्रॅक्टरनंच. काळजी काय नाही, फवारणी ते करलं, पाणी बिणी देता, तर मग आता निसर्गावर आहे अवलंबून सगळं. पाणी पडलं की ते मर लागाली त्याला, जरा पाऊस जास्त झाला ना यावर्षी. सोयाबीनचं काय नाही उरलं, 4 कट्टे व्हायला एकरी सोयाबीन. ऊस पण आहे तुमच्याकडे आणि हरभरा पण आहे, नवीन ऊस आहे. बरं, हरभराची लागवड केली असताना काय नियोजन केलं? नियोजन सर सोयाबीन निघाले, ट्रॅक्टरनं दोरी मोगडून घेतलं आणि डायरेक्ट ट्रॅक्टरनं पेरला आणि राशनी केली बैलानं, मग त्याला बुरशीनाशक ते लावून पेरणी केली. जेव्हा आपल्या पिकांना नुकसान होतो
किंवा त्याच्यावर रोगराई पडते, तर काही कृषी अधिकारी किंवा शेतकरी आपल्या जे अधिकारी आहेत त्या माध्यमातून काही त्यांचा सल्ला मसलत होत असते का, किंवा त्यांच्या नियोजनाप्रमाणे काही करता का? कृषी अधिकारी सल्ला घेऊनच आम्ही नियोजन करतो. आहेत ना आमचे कृषी अधिकारी म्हणून. हा. मग तांत्रिक युगामध्ये आपल्यासारखा युग शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला? हा सर, वाटते ना, नका वाटाय का त्याला. मग आपण केलं पाहिजे आहे की नाही, जेणेकरून आता नवीन तंत्र आहे, नवीन तंत्र शोधून आपण जर केलं आणि तांत्रिक गोष्टींचा, जसं तुम्ही म्हटलं की मी ट्रॅक्टरचा उपयोग करतो, हे देखील तंत्र आहे, यंत्र आहे. कारण तंत्र, यंत्र आणि मानवी यंत्रणात लवकर व्हायला ना शेती सर. हा. मानवीनं होत नव्हती आता पहिल्यासारखी. हा. कमी वेळात जास्त काम, मेहनत वाचताय, वेळ वाचताय आणि इतर उरलेल्या वेळामध्ये आपण इतरही नियोजन करू शकतो. बरोबर. तर आता एकरी चना एकरी किती आहेत? चना सर 7 एकर आहे आणि 2 एकर हळद आहे. दरवर्षी तुम्ही हळद घेत असाल तर दरवर्षी किती हळद होते तुमची? 30-35 क्विंटल होते सर एकरी. हळदचा व्यवसाय जसं आपण म्हणतो की औषधीसाठी पण हळदचा उपयोग होतो, आपण घरगुती हळद म्हणून उपयोग करतो आणि आपल्यासारखे असंख्य युवक जे शेतकरी शेतीमधून आपली आता नवीन ओळख आपण निर्माण करताय. तुमचं आता जसं म्हटलं तुम्ही युवक आहात, युवकांनी शेतीकडे वळलं पाहिजे, या संदर्भात काय बोलणार? तर करणं काम आहे जरुरी. आता परंपराच आहे ना आपली काम करण्याची. युवक आहेत आमच्यासारखे, करतात, म्हणजे मित्र पण चांगले आहेत, शेती सांगतात. किती मित्र आहेत तुम्ही जे तुमच्या वयाचे आहेत आणि तुम्ही सगळे शेती करता? सर आहेत 10-20 मित्र माझ्यासोबत, चांगली शेती करतात ते पण. कधी तुम्ही मित्रांसोबत सल्ला मसलत करतात का की या शेतीमध्ये आपल्याकडे अशा समस्या येत आहेत तर काय केलं पाहिजे? करतात ना, सांगतो एकूण एकाला हे फवारा ते फवारा, हे औषध मारा ते मारा, एकूण एकाला सांगतो, सल्ला देतात ना. आपल्याकडे पशुधन किती आहे? पशुधन 10 ढोर आहे सर. 4 गाय आहेत, 2 म्हशी आहेत, बैल आहेत 2. त्यांच्या चाऱ्याचं नियोजन कसं करता आपण? गजरा गवत आहे, ऊस आहे, मका टाकता सर, ऊस आहे मध्ये, हे निकोळी सर, असे चाऱ्याचं नियोजन आहे. कडबा आहे, म्हणजे टाळकी ज्वारी पेरताना 1-2 एकर सर, चाऱ्याचं नियोजन करावं लागते. आपल्याकडे सध्या पीक विमा शासनाची योजना सुरू आहे, तसं कधी पीक विमा आपण घेताय का? सर घेता सर. येणाऱ्या काळामध्ये जसं आता वातावरण बदलत आहे, निसर्ग कधी साथ देत नाही, अति मेहनत करावी लागते, पण शेतकरी असा व्यक्ती आहे की जो आज सोडत नाही, पुन्हा पडतो पुन्हा उभा राहतो ताट मानेनं. पण शेतकरी कधी हार मानत नाही. पण आपल्यासारखी युवकांनी शेतीकडे वळलं पाहिजे आणि शेतीच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करता येते, हे तुम्ही तुमच्या कामातून सिद्ध केलं. आज तुमच्या शेतामध्ये बघतोय आपण की चना आहे, हरभरा आहे, ऊस आहे, हळद आहे आणि जवळपास 25 एकर शेतीमध्ये हिरवगार रान आहे. पाण्याचं व्यवस्थापन चांगलं आहे, पाणी चांगलं आहे. तर युवकांसाठी शेतीकडे वळा, एक संदेश आपण सर्व युवकांना द्यावा, तर काय बोलणार? सर युवकांना शेती करायला पाहिजे. मग आजकाल शेती कोणाला करूच वाटणार आहे सर. रोजंदारी वाढली, माणूस भेटणार आहेत, बाया भेटणार निंदायला, शेती करणं खूप अवघड झाले आता. वेळेचं नियोजन केलं आणि कुटुंबातील सदस्यासोबतच जर आपल्या सहकार्याने आपल्याला मदत केली तर शेती आपल्याला तारते आणि शेतीच आपल्याला आपली ओळख निर्माण करू शकते, हे आपण आपल्या मेहनतीतून सिद्ध करू शकतो. तर नवयुवकांनी देखील शेतीकडे वळलं पाहिजे, शेती केली पाहिजे आणि शेतीच्या माध्यमातून आपलं नव्हे, आपल्या घराचं, आपल्या गावाचं, आपल्या शहराचं, जिल्ह्याचंच नव्हे तर देशाचं नाव उज्ज्वल करू शकतो एक शेतकरी, हे आपल्यासारख्या युवकांनी सिद्ध केलेलं आहे. तर नक्कीच या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख होईल आणि एक युवा शेतकरी म्हणून तुमच्याशी बोलताना आम्हाला अभिमान वाटतंय. युवक शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण जे बोललो की युवकांनी शेतीकडे वळलं पाहिजे, हा संदेश नक्कीच युवकांना प्रेरणादायी ठरेल अशी आशा करतो. आपण आमच्याशी बातचीत केली त्यासाठी खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार. थेट बांधावरून शेतकरी बांधवांचे प्रत्यक्ष अनुभव थेट बांधावरून. शेतकरी बांधवांनो, आता आपण आहोत शेलगावच्या शिवारामध्ये आणि शेलगाव शिवारातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी आपण बातचीत करत आहोत. सध्या आपल्यासोबत आहेत शेलगाव येथील युवा शेतकरी संतोष गोविंदराव राजेगोरे. आपण त्यांच्याशी त्यांच्या शेती संबंधीच्या अनुभवाबाबत चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम संतोष, आकाशवाणीच्या या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या थेट बांधावरून या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. आपण एक युवा शेतकरी आहात आणि विशेष म्हणजे उच्च विद्याविभूषित, म्हणजे आता आपण चर्चा करताना सांगितलं की आपण डीएड केलेलं आहे, तर एवढं उच्च विद्याविभूषित असूनही आपण शेतीकडे का वळलात? आमच्याकडे 17-18 एकर जमीन आहे आणि आपला उदरनिर्वाह चांगला चालतो या शेतीवर. एवढी जर आपण मेहनतीने स्वतः केली तरी आपण सहजपणे समजा जगू शकतो. या हेतून आपण शेतीचा हा पर्याय निवडला. माझ्याकडे केळी, ऊस, हळद, सोयाबीन ही पिके प्रामुख्याने असतात. बरोबर. म्हणजे शिक्षण झाल्यानंतर आपण नोकरीला प्राधान्य न देता
आपल्याकडे भरपूर शेती आहे आणि ती जर आपण कसली तर आपण नोकरी एवढं उत्पन्न तर शेतीमध्ये निश्चितच मिळू शकतो, कारण हा सर्व बागायती परिसर आहे. हा विचार करून आपण या शेतीकडे वळलात तर आपलं सर्वप्रथम अभिनंदन की आपण शिक्षित असूनही शेतीकडे वळलात, कारण आता सध्याचा युवक आहे की सध्या तो चाकरी करण्यामध्ये किंवा नोकरी करण्यामध्ये प्राधान्य मानतो आणि त्याला वाटतं की नोकरी झाली म्हणजे बस झालं. पण असं न करता आपण जिकिरीचा जो व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये अनेक धोके असतात तर तो शेतीसारखा व्यवसाय आपण निवडलात आणि शेती या क्षेत्राकडे आपण वळलात. तर मला सांगा की आपल्या शेतीमध्ये केळी हे पीक आहे, तर या केळी पिकाची आपण का निवड केलीत? केळी हे पीक 11 महिन्याचं असून त्यामध्ये जर आपल्याला चांगला व्यवस्थित भाव मिळाला, जर आपण चांगली मेहनत केली तर आपल्या सोयाबीन आणि हरभऱ्यापेक्षा किंवा इतर पिकापेक्षा केळी हे आपल्याला परवडणारं पीक आहे आणि आपल्या जमिनीमधली पोतही चांगली राहते. खतं वगैरे असल्यामुळं जमिनीची पोतही खराब होत नाही. आणि तर तुम्ही कोणत्या जातीची लागवड आपल्या शेतामध्ये केलेली आहे? आता नवीन आधुनिक युगामध्ये टुसू हेच निघालेलं आहे. त्याच्यामध्ये विल्यम कंपनीचं आपण रोप आणून त्याचं बेणं तयार करून आपण घरीच लागवड केलेली आहे. म्हणजे टिश्यूचं सेपरेट बेणं आणलं का स्वतः तयार करून आपण लागवड केली? नाही, आपण विकत आणलं होतं अगोदर. विकत आणून दुसरी वेळेस सेकंडचं आपण त्याच्या पोटचा गड्डा घेऊन त्याची निवड केलेली लावलेली. मग या केळी पिकासाठी सर्वसाधारणपणे जमीन कोणत्या प्रकारची लागते आणि त्याची काय काय मशागत आपल्याला सुरुवातीला करावी लागते? त्यासाठी आपण जमीन आपण यावर्षी पेरलीच नव्हती, काळच जमीन ठेवली होती. नंतर जुलै महिन्यामध्ये 15-16 तारखेला लागवड केली आणि त्याची चांगली मशागत करून उन्हाळ्यामध्येच आणि नंतर आपण जून महिन्यामध्ये केळी लावली आणि ती आता केळी समजा जवळपास चांगली डोसके एवढाली झालेली. किती एकर क्षेत्रावर आपण या केळी पिकाची लागवड केलेली आहे? आपण 2 एकरची केलेली आहे. आपण गेली वर्षी 1.5 एकर केली होती केळी. त्याच्यामधून आपल्याला 5 लाख रुपये मुनाफा मिळाला. म्हणजे खर्च वजा जाता 5 लाखाचं उत्पन्न आपल्याला मिळालेलं आहे. मग हे केळी नंतर जे आपण विक्रीचं नियोजन असतो तर ते विक्रीचं नियोजन करताना आपण स्वतः विक्री करता का व्यापाऱ्यामार्फत आपल्या केळीची विक्री करत असता? पण कमिशनवर मार्केटमध्ये विकत असतो. गाड्या डायरेक्ट कमिशनवर डायरेक्ट म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये किंवा हरियाणा, चंदीगडला जात असतात. तर असं काही असतं की काही बहुतांश शेतकरी जे आहेत तर ते स्वतःच आपल्या गाड्या दिल्ली, हैदराबाद यासारख्या बाजारपेठेमध्ये पाठवत असतात, तर तसं तुम्ही काही नियोजन करता का? आपण तसं काही केलेलं नाही. समजा आपण एजंट मार्फतच करत असतो. मग आज यावर्षी जे तुम्ही आता केळी लागवड केलेली आहे तर त्या केळीमधून आपल्याला किती उत्पादनाची अपेक्षा आहे? जर सर चांगलं व्यवस्थित हवामान राहिलं आणि चांगला भावही लागला तर 5-7 लाख रुपये, 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्न 100% होऊ शकते. बरं, केळी पिकावर काही संभाव्य रोगही येऊ शकतात, मग त्या कोणकोणते रोग असतात आणि मग त्याचं नियोजन वगैरे आपण कसं करता? जोपर्यंत झाड निसवत नाही तोपर्यंत पाल्याचे रोग येत असतात. जे पाल्यावर येणारे रोग सहज तिथं कीटकनाशके वगैरे कव्हर होतात आणि जे नंतर झाड निसवल्याच्या नंतर सगळ्यात मोठा रोग म्हणजे भुंकी, केळावर पडणारी भुंकी, चट्टे काळे. त्याच्यासाठी आपण अनेक प्रकारची कीटकनाशकं ऑर्गॅनिक या पद्धतीचं आपण वापरत असतो. ही कीटकनाशकाची निवड तुम्ही स्वतःच करता का एखाद्या कृषी सहाय्यकामार्फत किंवा जे विविध बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेले जे काही जाहिराती वगैरे पाहून, तर कसं करता नियोजन कीटक व्यवस्थापन? जे रोग आपल्या परिचयातले आहेत ते परिचयातले रोग आपण स्वतःच औषध आणून स्वतःच मारू शकतो. आपल्याला कळतं की बाबा या रोगासाठी हे औषध लागतं. जे परिचयातले नाहीत, जे परिचयाच्या बाहेरचे रोग आहेत किंवा कृषी अधिकाऱ्याचा किंवा कोणाचा तरी सल्ला घेऊनच त्याला फवारणी करावं लागतं. तर या केळी पिकाचं पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला पाण्याची काय व्यवस्था आहे आणि पाणी किती दिवसाच्या अंतरानं केळी पिकासाठी आवश्यक असतं? आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी लागते केळीला, तर आपण ठिबक करीत असता. ठिबकच्या मार्फत पाणी केळीला देत असतात. उन्हाळ्यामध्ये दररोजच पाणी लागते केळीला. हिवाळा थोडा कमी लागते, 8 ते 6-7 दिवसानंतर पाणी लागतं. पाण्याची आपल्याकडे काय व्यवस्था आहे? म्हणजे कॅनॉलचं पाणी आहे, विहिरीचं का बोरवेल, काय कसं व्यवस्थापन करता? ठिबक असल्यामुळे ठिबकला विहिरीचे पाणी चालत नाही जास्त करून आणि कॅलनचंही चालत नाही, बोरचंच पाणी लागतं. बोरवेल आपल्याकडे आहे आणि त्यामार्फतच आपण सगळ्या पिकांचं पाणी व्यवस्थापन करता. मग या केळी पिकासाठी जे काही वेगवेगळे शेतकऱ्यांचे अनुभव असतात, काही ठिकाणी चर्चासत्र वगैरे असतात, तर अशी काय आपण कधी त्या चर्चासत्राला गेलात का आणि त्याचा असा फायदा वगैरे तुम्हाला काही झाला का त्याचा? निश्चित आम्ही जे आमच्या तालुक्यामध्ये चांगले शेतकरी आहेत, जे चांगली रास काढतात केळीची, त्यांच्याकडे जातो, आम्ही माहिती घेतो, औषधाचे पॉकेट बघतो, कोणते वापरायलेत, कोणते बेणं वापरायलेत. आता बरेच शेतकरी आहेत अर्धापूर तालुक्यातील डोंगरखेडा, अमराबाद, अर्धापूर
या ठिकाणी आम्ही जाऊन त्याची पाहणी करून नंतर त्यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही समोर करत असतो. केळी पिकाचं जे नियोजन आहे व्यवस्थित, म्हणजे किती कालावधीसाठी हे संपूर्ण पीक आहे आणि त्याच्यानंतर काढणी पश्चात आपल्याला काय काय करावं लागतं? आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे ते 11 महिन्याचं पीक आहे, 11-11.5 महिन्याचं. 11 महिन्यामध्ये आपलं रान खाली होते. काढणी पश्चात आल्यानं आपल्याला सगळ्यात जास्त डासा, भुनकी या रोगापासूनच जास्त भीती असते. नंतर आपले लेबर येतात, काढून घेऊन जातात, त्याचा काही प्रश्न. तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत आणि या शेतीमध्ये त्यांची कशी मदत आपल्याला होते? आमच्या इथं आमच्या कुटुंबामध्ये 7 सदस्य आहेत. 7 पैकी आम्ही 5 जण शेतामध्ये जातो, 2 घरी असतात घरांमध्ये. मग आता सध्या जे युग आहे शेतीमध्ये यंत्राचा जास्त वापर केला जातो, बैल कमी वापरले जात आहेत. मग तुमच्याकडे काय व्यवस्था आहे? आमच्याकडे ट्रॅक्टर आहे. आम्ही ट्रॅक्टरनंच पूर्ण शेती करतो. बैल पण आहेत. आंतर मशागतीचे कामं बैलांनी करतो, मशागतीचे कामं आम्ही ट्रॅक्टरनं करतो आणि दोन्ही पण मिळून आम्ही स्वतंत्र घरीच करतो. आम्ही बाहेरचा माणूसही लावत नाही आणि बाहेर रोजगारही लावत नाही, गडी नाही, काहीच नाही. स्वतःच आम्ही दोघं भाऊच पूर्ण शेती करीत असतो. आपण असं आपल्या निदर्शनास आलेलं आहे की शहराभोवतालचे जे गावं आहेत त्या गावांमध्ये मजुराची खूप मोठी समस्या आहे, मजूर मिळत नाहीत. मग अशा वेळी बाकी शेतकरी जे आहेत ते मजुरावर अवलंबून असतात आणि मग त्यामुळे मग त्यांच्या शेतीमध्ये बरंचसं नुकसानही त्यांना सहन करावं लागतं. मग या मजुरांबाबत जी समस्या आहे तर ती आपल्याला कशी सोडवता येईल, त्याच्यावर काय आपल्याला उपाय करता येतील का? ज्या आता शहरालगत असल्यामुळे गाव आपले इथं मजुराच्या खूप समस्या आहेत, तर आपल्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करावं लागणार आहे स्वतंत्र. कारण मजुराची आता खूप कमतरता भासत आहे आणि जरी समजा मजूर भेटला तर त्याची रोजदारी शेतीतून देणं हे खूप जिगिरीचं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जितकं होईल तेवढं आधुनिक तंत्राचा वापर करूनच शेती करावं लागणार आहे. जसं की ऊसासाठी ठिबक असेल, भिजवण्याची हे होईल, मेहनत कमी होईल. केळी ठिबक असेल, अशा मशागतीचे कामे ट्रॅक्टरनं असतील, आंतर मशागतीचे काम व्हिडरद्वारे करता येतात आपल्याला. अशा अनेक तांत्रिक वापर करूनच शेतीची कामं केलेली आपल्यालाही परवडतात आणि आपल्यासाठी चांगले आहेत. अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितलात आपण. कारण मजुरावर पर्याय यांत्रिकीकरण आणि स्वतः शेती करणे. कारण दुसऱ्याच्या जीवावर आपण कोणताही व्यवसाय करू शकत नाही, कारण स्वतः जोपर्यंत आपण त्या शेतामध्ये राबत नाही तोपर्यंत आपल्याला त्या शेतामध्ये उत्पन्नही मिळत नाही आणि आपण त्याच्यातून चांगलं उत्पादन सुद्धा काढू शकत नाही. आणि यावरचा एक आपण चांगला अतिशय उत्तम असा पर्याय सुचवलात की लोकांनी शेती करताना यंत्राचा वापर करावा आणि स्वतः शेती करावी. बरं, मला सांगा संतोष, की जे युवा वर्ग आहे, शेतकरी युवा वर्ग की हा कार्यक्रम ऐकत आहे, तर त्यांना आपण काय संदेश द्याल? युवा वर्गांना असा संदेश की बाबा आपण लोकांच्या इथं जाण्यापेक्षा, लोकांच्या कापड दुकान वगैरे राहण्यापेक्षा जर आपण चांगली जर शेती केली तर 2-3 एकर शेतीमध्ये सुद्धा चांगलं आपल्याला उत्पन्न मिळू शकते आणि आपण चांगलं जगू शकतो. अतिशय छान असा संवाद आपण आमच्यासोबत साधलात आणि युवा वर्गासाठी सुद्धा एक चांगला उपयुक्त असा सल्ला सुद्धा दिलात की आपण आपल्या शेतामध्ये राबून आपण चांगलं उत्पन्न काढू शकतो. आपल्याला इतरांच्या हाताकडे पाहण्याची वेळ येणार नाही. अतिशय छान अशी आपण आमच्याशी बातचीत केला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. थेट बांधावरून शेतकरी बांधवांचे प्रत्यक्ष अनुभव थेट बांधावरून. शेतकरी बांधवांनो, आता आपण आहोत शेलगावच्या शिवारामध्ये आणि आता आपण शंकर रामजी राजेगोरे यांच्या शेतीवर आहोत आणि त्यांनी आपल्या शेतामध्ये ऊस, केळी, हरभरा यासारखी पिकं लागवड केलेली आहेत. ते एक युवा शेतकरी आहेत. शेतीसोबतच ते जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायही करतात. तर आपण आता त्यांच्याशी बातचीत करूया. शंकर, आकाशवाणीच्या थेट बांधावरून या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. शंकर, आपल्याकडे किती शेती आहे? आमच्याकडे 9 एकर शेती आहे. या शेतीवर आपण विविध पिकांची लागवड केलेली आहे. विशेषतः आपण हळद आपल्या शेतामध्ये दिसत आहे. तर मग या हळद पिकासाठी आपण कोणतं बियाणं निवडलं? हळदसाठी आम्ही सेलम निवडलेला आहे. मग या हळद पिकाचं जे नियोजन आहे त्याचं सुरुवातीचं जे काही आपली जमिनीची मशागत आहे ती मशागत कशी करता आणि यंत्राच्या सहाय्याने करता का बैलाच्या सहाय्याने करता? नाही, यंत्राच्या सहाय्याने करता. सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये आम्ही हरभऱ्याचं म्हणजे कोरडवाहूचं वावर म्हणून निवडता. हळदीसाठी ते चांगलं राहते. तर त्याला ट्रॅक्टर नव्याला पलटी करून मोगरटी करता, नंतर रोटर करून त्याचे बेड पाडता. बेड पाडून नंतरच मग पाऊस पडला की हळद लावतात. हळद हे किती दिवसाचं पीक आहे आणि त्याचा कालावधी किती दिवसाचा असतो? हळद हे जसं 1 वर्षाचंच आहे पीक. 1 वर्षाचं पीक आहे. तर 1 वर्षाची इतरही पिकं असतात, जसं की आपण केळी किंवा ऊस यासारखी पिकाचा जर विचार केला तर तेही 1 वर्षाचे असतात. मग या पिकांच्या ऐवजी आपण हळद पिकाची जास्त क्षेत्रावर का लागवड केली? हळद पिकाची लागवड केली. हळदीचं ऊसापेक्षा याच्यापेक्षा उत्पन्न बी जास्त येते.
पुन्हा याला रस्त्याची काही अडचण येत नाही, कोणतं म्हणजे प्राण्याचा त्रास नाही, डुकरं खात नाहीत, कोणते पक्षी काही खात नाहीत. याचं गॅरंटेड पीक आहे. याचं उत्पन्न 100% उत्पन्न होतेच. आणि आमच्या जमीन सुपीक जमीन आहे. याच्यामध्ये सगळ्यापेक्षा म्हणजे हळदीवरच उत्पन्न जास्त होते आणि पुढच्या पिकासाठी हळदीचा बिवाडा एकदम चांगला राहते. त्याच्यावर दुसरं सुद्धा पीक दुप्पट उत्पन्न देऊ शकते. मग या हळद पिकासाठी जमीन कशी असायला पाहिजेत? जमीन पाण्याचा निचरा होणारी सुपीक जमीन असायला पाहिजे. बरं, मग या हळदीसाठी आपण जे आंतर मशागत आहे तर ती आंतर मशागत कशी करता? आंतर मशागत ही आम्ही बैलानच करता. सगळी बैलानच मधात माती लावणं, मग बाकी दुसरी तर हळदीला काही लागत नाही, फक्त माती लावायची एकदा लागते आणि दुसऱ्या वेळेस मजुरायनं करता, मग बायानं माती लावून घेतात. पाण्याचं जे नियोजन आहे हळदीला, जे आपण पाणी व्यवस्थापन करतो तर ते पाणी कसं देता? पाणी हे हळदीला ठिबकनच द्यावं लागते. ठिबकनच पाणी द्यायचं. पाणी देऊन त्याचं खतं सोडता येतात. सगळं काय ठिबकनच, म्हणजे कमी खर्च येतो ठिबकनं सगळं केल्यामुळं. पाण्यासाठी आपल्याकडे काय व्यवस्था आहे? पाण्यासाठी आपल्याकडे बोर आहे, विहीर आहे. आपल्या शेतामध्ये सध्या सोलर दिसत आहे, सोलर पॅनल आहे, 2 सोलर पॅनल दिसत आहेत. मग हे सोलर पॅनल आपण कसे मिळवलात? तर हे आपली सरकारी योजना होती, ते ऑनलाईन करायची होती अगोदरच. त्यावेळेस ते म्हणजे त्याच्यात बी खूप कोठा कमी असल्यामुळे ते सोलर बी लवकर भेटना गेले. त्याच्यात रात्री आम्ही 2-2 वाजता उठून 3-4 दिवस सारखं उठून रात्री 2 वाजता आम्ही ते ऑनलाईन केली. ऑनलाईन केल्यानंतर आम्हाला ते सोलर भेटले सर. मग या सोलरला शासनाकडून काही सबसिडी सुद्धा असते, तर ती कितीपर्यंत सबसिडी मिळत असते? शासनाकडून सबसिडी त्याला 90% आहे सर. 90% सबसिडी आहे. आपल्याला फक्त 10% पैसे भरायचे आहेत. बाकी 10% पैसे भरले तरी आपल्याला ते मिळते. ह्याच्यासाठी अर्ज कुठे करायचा असतो? कोणाकडे अर्ज करावा? अर्ज ऑनलाईन CSC सेंटरवर, सेतू सेंटरवर कुठं बी करता येते. ऑनलाईन ते अर्ज करायचा. ऑनलाईन केल्यानंतर आपल्याला नंतर मग मेसेज येतो, आपले समजा निवड झालेली आहे म्हणून. त्याच्यात मग आपण मेसेज आल्यानंतर लिंक येते, त्याच्यावर आपण पैसे ऑनलाईनच करायचे असतात. पैसे ऑनलाईन केल्यानंतर मग ते आपल्याला कंपनी निवडायची असते कोणतं पाहिजे. मग याची जे आपण व्यवस्थापन आहे त्याला काही वेगवेगळे खर्च वगैरे येत असतील, त्याची दुरुस्ती असेल किंवा त्याचं मेंटेनन्स आहे, तर ते असं काही असतं का त्याला? नाही, त्याच्यात मेंटेनन्स यायजोगं काहीच नाही सर. मेंटेनन्स आलं तरी कंपनीची आपल्याला 5 वर्षाची वॉरंटी आहे त्याच्यामध्ये. ते सगळं काही ते कंपनीच करून देते 5 वर्ष आपल्याला. त्याच्यात काही मेंटेनन्स यायजोगं काही नाही बी त्याच्यात. अतिशय मोलाची माहिती दिलात की नोकरी न करता आपण आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्नही काढू शकतो. वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला शेतीमधून चांगलं उत्पादन मिळवता येतं. एक सुंदर अशी माहिती आपण दिलात. आमच्याशी आपण छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आताच आपण थेट बांधावरून या कार्यक्रमात सेलगाव तालुका अर्धापूर येथील शेतकऱ्यांशी राहुल आत्राम आणि आत्माराम राजेगोरे यांनी केलेली बातचीत ऐकली आहे. थेट बांधावरून शेतकरी बांधवांचे प्रत्यक्ष अनुभव. थेट बांधावरून. मंडळी, या इथेच आपला आजचा किसानवाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.